पोपट औटे हे आघाडीवर आहेत। पैठणमधून ही अपडेट। पैठण चितेगाव गटात शिवसेनेचे कृष्णा गिधाने आघाडीवर आहे। आघाडी संदर्भातली माहिती आता समोर येऊ लागलेली आहे। बिडकीन गटातून ठाकरे गटाचे मनोज पेरे आघाडीवर आहे। एकूणच पैठणमधील ह्या अपडेट आहे। पैठण नवगाव गटात शिवसेनेचे पोपट औटे यांनी आघाडी घेतलेली आहे। आतापर्यंतच्या निकालात ते आघाडीवर दिसतात। या संदर्भात माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडे। विजय, पैठणमधील चित्र काय? नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर पैठणमध्ये 9 गटामधून शिंदे शिवसेनेचे पोपट आवटे हे आघाडीवरती आहे, तर चितेगाव गटामध्ये शिंदे सेनेचे कृष्णा गिधाने हे आघाडीवरती आहे। तर बिडकीन गट हा सर्वाधिक महत्वाचा गट होता। या ठिकाणी भाजप असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर दोन्ही शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये असल्याचे पाहायला मिळाले होते। या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार मनोज पेरे हे आघाडीवरती असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पाचोड गटामधून शिवराज भुमरे हे आघाडीवरती असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर ढोरकिंग गटामध्ये देखील शिंदेचेच उमेदवार जे आहेत जगताप ह्या आघाडीवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पैठणमध्ये शिंदेचे उमेदवार जे आहेत ते देखील आघाडीवरती आल्याचे पाहायला मिळतात। आडूळ सर्कलमध्ये देखील शिंदे शिवसेनेचे उमेदवार हे आघाडीवरती, तब्बल 9 जागेवरती शिंदेचे उमेदवार, 8 जागेवरती शिंदेचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत। तर युहामाटा गटामध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विनोद तांबे हे आघाडीवरती असल्याचे आपल्याला एकंदरीत पैठणचे चित्र पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर सिल्लोडमध्ये देखील शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत। त्याचबरोबर अजिंठा गटामध्ये जर पाहिलं तर शिंदेचे 1 जिल्हा परिषद उमेदवार आणि 2 पंचायत समितीचे उमेदवार असे 3 उमेदवार विजयी देखील झाल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। अगदी विजय, छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद जागांचे चित्र हे स्पष्ट झालेले आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी युती आघाडीच्या गणितामध्ये कोण सरस ठरतंय? नक्की जर पाहिलं तर आतापर्यंत 5 ते 6 जागेचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे। तब्बल 2 जिल्हा परिषद गटाचा निकाल हाती आलेला आहे। यामध्ये शिंदेचे उमेदवार जे आहेत ते विजय झाल्याचे पाहायला मिळाले होते। त्याचबरोबर महायुतीचे भाजपाचे जे आहे ते 6 जागेवरती आघाडीवरती आहे, तर शिंदेचे 3 ठिकाणी आघाडीवरती आहे। त्याचबरोबर युतीचे 5 ठिकाणी जे आहे ते देखील जिल्हा परिषद सदस्य एकंदरीत आतापर्यंत आघाडीवरती आहे। 63 पैकी 18 जागेवरती हे आता उमेदवार जे आहे ते आघाडीवरती असल्याची माहिती मिळत आहे आणि थोड्या वेळामध्ये जे आहे ते हे उमेदवार स्पष्ट देखील होतील। मात्र जर पाहिलं तर सध्या जे आहे ते शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार जे आहे ते ग्रामीण भागामध्ये आघाडीवरती असल्याचे पाहायला मिळत आहे। अगदी पैठणमध्ये विजय शिवसेनेनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे। अपडेट तुमच्याकडनं घेत राहील। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। पैठणमधील अपडेट आपण पाहतोय। पैठणमध्ये विशेषतः शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आताच्या निकालांवर जर नजर टाकली तर शिवसेना ही पुढे पाहायला मिळते। बिडकीन गटातून ठाकरे गटाचे एक उमेदवार मात्र यात आघाडीवर आहे। पैठण नवगाव गटात शिवसेनेचे पोपट औटे हे आघाडीवर आहे। सांगोल्यात शहाजी बापूंची विजयी सलामी पाहायला मिळते। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। तर सांगली मधून अपडेट आहे। सिंधुदुर्गातूनही अपडेट येते। खारेपाटण गणात शिवसेनेचे गुलप्रसाद शिंदे यांचा विजय झालेला आहे। सिंधुदुर्ग खारेपाटण गणात शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे हे विजयी झालेले आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, आतापर्यंत काय कोणकोणते निकाल तुमच्या हाती आलेले आहे? काय नेमकं चित्र आहे? नक्कीच प्रणिता, आपण पाहतोय की या ठिकाणी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पोपटराव गावडे यांनी भारतीय जनता पार्टीचं पहिलं खाते उघडल्यानंतर या ठिकाणी हवेलीमध्ये लोणीकन पेरणे गटामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण साकोरे हे आघाडीवरती आहेत। त्याचप्रमाणे या माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत एकूण निकाल जर पाहिला तर खेड तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गटामध्ये पहिली फेरीचा निकालांती या ठिकाणी मंगेश काकडे पुढे आहेत, तर बोरी गटामध्ये राष्ट्रवादीचे कल्पना काळे पुढे आहेत, तर नारायणगाव गटातून शिवसेनेच्या नेहा पाटे पुढे आहेत। ओतूरमध्ये चुर्रस आहेत, तर बावर गटामध्ये राष्ट्रवादीच्या माई लांडे या पुढे पाहायला मिळत आहे। वाडे गटातून खेडमधून वाडा गटातून शिवसेनेचे डॉक्टर समीर सुपे आघाडीवरती आहे। त्याचप्रमाणे पारगाव जारकरवाडी गटातून तिसऱ्या फेरी अखेरी दिलीप वळसे पाटील यांनी 2130 मताची आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। प्रणिता जी, एकूणच या ठिकाणी वातावरण कसं होतं, युती आघाड्यांचे गणित कसे होते आणि चुरस कोणाकोणात पाहायला मिळाली आहे?